दिले त्यांचे मनापासून आभार. तर हेमंत पाटील करवले स्पर्धेसाठी संपूर्ण शीतपेयाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून त्यांचे मनापासून आभार. युवराज पाटील करवले बिस्तरी पाण्याची व्यवस्था आम्हाला विनामूल्य त्यांचे मनापासून आभार. गौरव पाटील दीपेश डेकोरेशन करवले मंडप व्यवस्था आम्हाला त्यांना उपलब्ध करून दिली त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. तर वैभव डेकोरेशन महादेव पिसारवे यांच्या माध्यमातून आपण डीजे सिस्टम पाहतोय त्यांचे मनापासून आभार. तर माऊली डेकोरेशन अनुषभ पाटील करवले त्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि बोलतोय आम्ही सामन्याकडे 3 षटकांचा सामना असणार आहे. चला सामना 3 षटकांचा होईल पण सामना तुम्हाला पास करायचे ठरवून घ्या. आपण 15 मिनिटं तुम्हाला देण्यात येतील. टीम मिटिंग तुम्हाला अनुमती नसणार. पंचा पण लक्षात घ्या टीम मिटिंग कोणाला करू देऊ नका आणि फलंदाज सुद्धा एकत्र येऊ देऊ नका. आपण ही तुम्हाला 8 असणार सामन्यासाठी. कारण सामना खूप महत्वाचा आहे. ही ट्रॉफी कोण उचलण्यासाठी संघर्ष खूप मोठा आहे. मात्र सामन्याची वेळेची सुद्धा आम्हाला फार किंमत आहे. तर सामना इथे रंगेल ऐकूया आपण स्वीट व्हाईस अत्यंत गोड आवाज सागर मांडवकरांना पाहिजे स्वतःसाठी. थँक्यू सो मच. तर जाऊया आपण सामन्याकडे. मेगा फायनलचा सामना जवान गेट संघ सिद्धी करवले यांच्यातर्फे आयोजित स्पर्धा मेगा फायनलचा आपण सामना पाहते. कोण होणार विजेता कोण होणार उपविजेता. 2 संघ. खूप मोठी लिस्ट आहे आमच्याकडे. जेव्हा जेव्हा आपण सर्व दानशूर दात्यांचा आम्ही येथे आभार मानणार आहोत. ज्या दानशूर दात्याने या स्पर्धेला आर्थिक सहाय्य लाभले असेल वस्तुरूपी सेवा दिली असेल त्या सर्व दानशूर दात्यांचा आपण आभार मानूया. तर गेम ऑन. टाळ्या वाजून आपण फायनलच्या सामन्याचे स्वागत करूया. गणपती बाप्पा. तर फायनलच्या सामन्याला सुरुवात होत आहे. मेगा फायनलचा सामना आनंदाचं वातावरण. गेम ऑन. पहिला चेंडू फेकेल गोलंदाज. पहिले चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. जोरदार अपील होता. उत्साह किती आहे खेळाडूंमध्ये आपल्याला होप्स पाहायला मिळते आणि खेळामध्ये आत्मविश्वास धाडस साहस या गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात आणि ते दाखवताना रोहिंजन संघ रोहिंजन बी संघ आणि एका बाजूला वडवली संघ जो नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि तो संघ गोलंदाजी करतोय. फायनलचा प्रवास करत असताना दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले. दोन्ही संघ विजयाच्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करणार आहेत आणि फलंदाजी करणारे रोहिंजन संघ या स्पर्धेमध्ये. फुटबॉलचा वापर अभ्यास करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. सोपा झेल. क्षेत्ररक्षक तैनात असताना 0 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. फलंदाज आपण लवकर जायचंय आणि त्यानंतर येणारे फलंदाज आपल्याला सुद्धा विनंती असेल का आपण अगोदरच तयारीमध्ये राहा कारण वेळ गुणासाठी थांबत नाहीये. जो 8 तास घेतला होता तर निश्चितच ज्या दानशूर दात्यांना आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभलं सर्वांचा आम्ही आभार मानतोय. आदरणीय भगवान भांडे मामा यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य देण्यात. एकनाथजी मातेसाहेब कोठारी यांच्याकडून आर्थिक सहाय्य आम्हाला सोडकर साहेब निकलेस यांच्याकडून 2000 रुपये. भोसले भिंगारवाडी यांच्याकडून सुद्धा 1500 रुपये आणि आदरणीय सन्मान्य अतिथी अभिमन्यू पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य रोहित यांच्याकडून 1100 रुपये. या सर्व दानशूर दात्यांना जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळेल त्या सर्वांचे आम्ही अनाउन्समेंट करणार आहोत. तर नाणेफेकीचा कौल जिंकलेला वडवली संघानं आणि फलंदाजी तो धाडसी निर्णय घेतलेला संघ मैदानामध्ये कोणत्या धावसंख्येकडे वाटचाल करेल एक सुरक्षित लक्ष्याकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न असेल तो फलंदाज तयार वडवली संघाच्या. गॅप शॉट सिलेक्शन केलं तर चेंडूला दिशा दाखवली. आपण पाहिल्याचे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव या सत्रामध्ये खूप महत्वाचे असेल कारण सूर्य देवतेने जवळजवळ निरोप घेतलाय. मात्र त्यानंतर आपण पाहिलं असेल मैदानावर थोडासा अंधार आहे आणि याचा फायदा असेल गोलंदाजांना. आम्ही खेळाडूंना वारंवार विनंती करणार आहोत आपण जास्त वेळ मैदानावर घेऊ नका. पुन्हा एकदा आपण गुणतालिकेचा आढावा घेणार आहोत. धावसंख्या ती 1 धाव. फलंदाज आपण एका बाजूला पाहतोय विशाल एका बाजूला कमलेश. धाडसी निर्णय घेतलेला संघनायक फलंदाज कमलेश. अष्टपैलू खेळाडू वन ऑफ द हिरो स्ट्रायकर इनला केलेला आपल्या संघाला महत्वपूर्ण सामन्यामध्ये कोणती इनिंग दाखवेल तो फलंदाज तयार. ऑन साइडला खेळून काढलाय. डीप फाईन लेग सीमारेषेकडे स्टेट टू डीप फाईन लेग. पंचांचा इशारा मोठा सुपर स्ट्रोक 4 धावा.
तर दानशूर दाते आदरणीय पुंडलिक पाटील साहेब करवले यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य, आदरणीय रामदास दादा पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला तब्बल 2500 रुपयाचं आर्थिक सहाय्य सर्व दानशूर दाते. त्यानंतर आदरणीय निदोष शेठ केणी साहेब पेटाल यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, आदरणीय जीवन ट्रान्सपोर्ट मुरबी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. तर संघाची एकूण धावसंख्या येते 5. या धावसंख्येवर एक फलंदाज बाद झालाय. वडवली संघाचा धाडसी निर्णय. संघनायक खेळाडू आपण कमलेश इनॅट नंबर 2 चा फलंदाज. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पिकअप स्ट्रोक, चेंडू वेगानं लॉंग ऑनचा क्षेत्रक्षक घेतोय. फील्ड रिप्लेसमेंट आपण पाहिले असेल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू कलेक्ट केला जातो आणि मिळालेल्या संधीचं सोनं करताना फलंदाज कमलेश आणि फलंदाज विकास. Each and every single runs is a very important cricket. क्रिकेट मधली एक एक धाव खूप महत्वाची असते. क्रिकेटचे महान देवता जागतिक सुपरस्टार सचिन तेंडुलकरने वक्तव्य केलं होतं. तर पारितोषिकांची बरसात. तर हेमंत पाटील यांच्या बॅनर हिटला जर हिट केलं तर तब्बल 3000. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. कमलेसाठी हा चेंडू निश्चितच वेळेचं भान राखायचं आहे. दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पहिलं षटक फेकतोय गोलंदाज आशिष. संघाची एकूण धावसंख्या ती 7 धावा. पहिल्या सेशन 1 मध्ये फलंदाजी करणारा संघ वडवली संघ तो गोलंदाजी करतोय. रोहिंजन बी संघ, दोन्ही संघ हे मोठे संघ आहेत. दोन्ही संघांना क्रिकेटचा अनुभव आहे. विजयासाठी जो एक्स फॅक्टर पाहिजे तो दोन्ही संघांच्या खेळाडूमध्ये आणि तेच संघ प्रयत्न करणार. रोहिंजन संघ का विजेता होणार का उपविजेता कोण होणार. तर आर्थिक सहाय्य लाभलेले आदरणीय दिलीप पाटील साहेब करवले यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. आदरणीय अतिथी मान्यवर यांचे इथे आगमन होत आहे. संतोषजी पाटील साहेब तळोजी मजकूर यांचं सुद्धा इथे आगमन. रायता महोदय विकेट ताकदीचा वापर, गॅप शॉट, चेंडू पाहायचे, पंचांचा इशाराने अपेक्षित आणि अंपायर सिग्नल 4 धावेसाठी हा फटका. तर आदरणीय संतोषजी मडवी साहेब ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करवले यांच्याकडून सुद्धा 1111 रुपयाचं पारितोषिक. दिनेशी मडवी साहेब सिद्धी करवले यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये. जयंत मडवी साहेब सिद्धी करवले यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. जयराज भाऊ साहेब ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. सर्व दानशूर दाते. खूप मोठी लिस्ट आहे. चुकून जर कुठल्या मान्यवरांचं इथे नावं घ्यायचं राहत असेल तर आम्ही आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने त्यांची माफी मागतो आणि पुन्हा एकदा सामन्याकडे घेऊन जातो. धावसंख्या येते एकूण धावा 11. या धावसंख्येवर दुसरा षटक मार्गाचा असताना ताकदीचा वापर, लॉंग 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 वे. यस इज डॅश कॉन 6 रन. धावसंख्या आपण पाहतो एकूण धावा 17. या धावसंख्येवर 3 षटकांचा सामना आहे आणि आमचे स्कोरर आम्हाला सांगत असताना 245व्या षटकात या स्पर्धेमध्ये लगवलाय तो वडवली संघाचा फलंदाज विकास. 3ऱ्या क्रमांकाचा विकास फलंदाज 3 चेंडूचा सामना केलाय. 11 धाव्यांचं योगदान. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. मला एक नेत्रदीपक फलंदाजी करावी लागेल, आकर्षक फलंदाजी करावी लागेल, एक हुकूमत सिद्ध करावी लागेल. एक मोठ्या लक्ष्याकडे जर वडवली संघ तुम्हाला प्रवास करायचा असेल तर अंसले खेळण्याचा प्रयत्न, थोडासा चुकीचा फटका, रॉंग शॉट सिलेक्शन नंतर चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि क्षेत्ररक्षक तैनात असताना दुसरा फलंदाज बाद झाले. धावसंख्या असताना 17 या धावसंख्येवर. तर सर्व दानशूर दात्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो. एकूण धावसंख्या येते 17 या धावसंख्येवर. तर पंचांचा इशारा येतोय. नवीन फलंदाज, टायमिंग गलत आहे. वेळेचं भान आपल्याला राखायचं. खूप सारे अतिथी मान्यवर. नवीन फलंदाज सातत्याने आम्ही तुम्हाला विनंती करतोय. आदरणीय संतोष पाटील साहेब सरपंच यांचं सुद्धा खूप सारे राजकीय मोठं व्यक्तिमत्व, छानसं व्यक्तिमत्व, सर्वांचा आम्ही आभार मानतोय. त्यांनी दिलेल्या अमूल्य वेळ या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतो. आणि गोलंदाजी करणारा रोहिंजन संघ पाहायचं कोण होणार. 1 लाख रुपये आणि भव्य चषकाचा मानकरी. स्वप्नातील बाईक साकारण्याचं स्वप्न कोणाचं पूर्ण होणार. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला काही वेळेतच मिळणार आहेत. पुन्हा एकदा मैदानावर फलंदाज कमलेश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धावा चोरण्याचा प्रयत्न केला होता. निश्चित मी म्हणेन एकच धाव असेल. जस्ट 1 रन दूर. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकत्या. एकूण धावसंख्या 18. या धावसंख्या 3 षटकांचा मेगा फायनलचा हा सामना पाहतोय. दोन्ही संघ निश्चित प्रयत्न करणार आहेत. पायाचा विजय कोण मिळवणार आणि फलंदाजी करणारा वडवली संघ कोणता टार्गेट सेटअप करणार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पूल केले चेंडूला, गॅप शॉट, कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू डीप फाईन लेग सीमा रेषेकडे. दॅट इज अ मॅसिव्ह 4 धावा. धावसंख्या ती एकूण धावा 22 या धावसंख्येवर.
चारी बाजूला क्रिकेटवर प्रेक्षक, क्रिकेटवर पाठीराखे. एका बाजूला आपण पाहतोय आमचं बक्षीस कक्ष, ज्यामध्ये भव्य ट्रॉफीज आपण पाहिले असेल. एका बाजूला स्वप्नातील बाईक मॅन ऑफ द सिरीज, एका बाजूला आमचे डीजे मास्टर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. चेंडू फेकेल प्रणव. रोहिंजन संघाचा गोलंदाज पुन्हा एकदा फलंदाज तयार. आन्सरला खेळण्याचा प्रयत्न, स्टेट टू दी लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तो चोरण्याचा प्रयत्न, रिक सुटत आहे आणि कदाचित धोका असेल. फलंदाज बाद होते, तिसरा क्रमांकाचा फलंदाज बाद. प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना धावसंख्या फलंदाज चला लवकर. विनंती असेल, आपल्याला रिक्वेस्ट असेल, खूप मोठी स्पर्धा आहे. युट्यूबच्या माध्यमातून बंगाल टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आज मेगा फायनलचा होणारा सिद्धिकर्वे गावामधील सामना प्रेक्षकांना घर बसल्या दाखवताना मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाणवत. धावसंख्या येते ती 20. काही अंशी का होईना दोन्ही संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. विजयासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. कोणता संघ असेल जो विजेता होणार? आपण पाहिले असेल नवीन नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये. प्रत्येक दिवशी उत्कृष्ट खेळाडू ठरणाऱ्याच खेळाडूला कुबेर होते. अप्रतिम आयोजन आणि टॉस विन होणाऱ्या संघात चांदीचं नाणं. एक नवीन संकल्पना आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिले असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनिंग नंबर 5 आणि फलंदाज होतो आकाश आणि गोलंदाज विक्रम. शेवटचे चेंडू फेकेल. धावसंख्या 23 धावा. अंतिम षटकामध्ये किती धावा जमलेला फलंदाजी करणारे संघ मात्र ओपनिंग ब्लास्टर आक्रमक फलंदाज सलामीला आला होता तो कमलेश अजूनही मैदानावर. पहिल्या सत्रातील 6 चेंडूचा खेळ बाकी. पंच इशारा करत असताना आपण लवकर खेळायचे, कारण अंधार काही क्षणामध्येच इथे होणार आहे. तुम्ही नवीन फलंदाज आपण अगोदरच तयारीमध्ये राहा, आम्हाला थोडंसं कोऑपरेट करा. गोलंदाज तयार. दिवस पाडण्याचा प्रयत्न करा. गॅप शॉट, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. व्हॉट सुपर स्टॉक स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. पंचांचा इशारा. 6 धावा. तर आदरणीय सन्माननीय अतिथी कैलास पाटील साहेब सिद्धिकरवले यांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यासाठी मी विनंती करतोय का आपण व्यासपीठावर या. खूप सारे अतिथी मान्यवर व्यासपीठावर या फायनल सामन्याचा आनंद घेत असताना. एकूण धावसंख्या येते 29 या धावसंख्येवर. गोलंदाजी करणारा वडवली संघ, फलंदाजी करणार रोहिंजन संघ. असा होणारा बिग फाईटचा हा सामना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विक्रम. पहिल्या चेंडूवर षटकार दाखवला कमलेशनं. डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज, शैलीदार फलंदाज. 2 धावा फलंदाज पूर्ण करतो, धोका निर्माण करतो. गोलंदाजाला धावसंख्या येते. एकूण धावा 31 या धावसंख्येवर. गोलंदाजाने काहीतरी करावं लागेल. फलंदाजाला सूर गवसलाय. गोलंदाजाला आपल्या बोटांची जादू, मनगटाची ताकद दाखवावी लागेल. फलंदाजाला रोखून ठेवावं लागेल. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा फलंदाज कमलेशचा प्रयत्न आहे. मात्र प्रयत्न यशस्वी होईल का? गोलंदाज विक्रम त्याला बांधून ठेवील का? शेवट गोड करेल का पहिल्या सत्राचा फलंदाज कमलेश आणि मैदानाचा फलंदाज आकाश. पाहिजे गोलंदाज पुन्हा एकदा विक्रम. ओटून नेक्स्ट डिलिव्हरी. सामना करेल कमलेश. ताकदीचा वापर. गॅप मध्ये ढकललाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू चाललाय. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू सीमा पार. 4 धावा. निश्चित दोन्ही संघाच्या पाठीराखे मच्छिंद्र पाटील सर आपण पाहणार आहोत. विजयाचा आनंद साजरा करणार आहे. ना निवडणुकीची चिंता, ना पराभवाचं भय. गुलाल फक्त त्या, विजय फक्त आमचाच. विकोण गाठ हा दृढ निश्चय करून त्यांची पाठीराखे या मैदानावर उपस्थित आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा विक्रम. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या होती 35 धावा. उर्वरित राहिलेल्या 3 चेंडूमध्ये किती धावा जमवेल फलंदाजी करणार संघ कमलेश. रिबसीचा एक षटकार दाखवला होता. यशस्वी फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. स्ट्राईक रोटेट करण्याचा कदाचित प्रयत्न असेल, मात्र एकाला बाद व्हावं लागेल. डाव चोरण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतो. 4था आणि फलंदाजी करणाऱ्या वडवली संघाची एकूण धावसंख्या येते 1 धावेने पुढे सरकते. धावसंख्या येते गुणतालिकेवर आम्हाला सांगते धावसंख्या 36. गोलंदाजी करतो विक्रम. रोहिंजन संघाचा मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. हरणारे नेहमी हारत नाही, जिंकणारे नेहमी जिंकत नाही. हरणारे कधी कधी असे उडतात ते जमिनीवर कधी उतरत नाही आणि जिंकणारे कधी कधी असे आपटतात ते उडण्याचं स्वप्न पाहत नाही. क्रिकेट आहे, कधी बदलेल. सरडा राजकारण आणि क्रिकेट हे कधी बदलेल हे आपण कधी भाकीत करू शकत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल विक्रम. कल्पेसाठी हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल अवांतर चेंडू.
व्हाईट बॉल संघ पुढे सरकतो एका धावेने. एकूण धावसंख्या आहे 30-37 37. एकूण 3 फलंदाज बाद झाले. बॅटिंग लाईनअप आपण पाहिली. बॅटिंग पॉइंट ऑफ व्ह्यूचा विचार केला एक सुस्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये मात्र आकर्षक खेळी करतोय फलंदाज कमलेश. शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून जोरदार फटका पॉवरफुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या मधोमध आला नाही. चेंडू खूप उंच हवेमध्ये होता मात्र झेल घेता आला नाही आणि संधी मिळाली. कमलेशने 2 धावा पूर्ण केल्या. फलंदाजी करत असताना वडवली संघाची एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर एकूण धावसंख्या येते 39 धावा. आणि गोलंदाज विक्रम या षटकातील अंतिम चेंडूवर कोणता अंक असेल? फलंदाज कमलेश. आणि शेवटच्या चेंडूवर क्लीन बोल्ड. एकूण आपण पाहतोय धावा 39 ऑन बोर्ड 40 रन्स टू विन. तर सन्माननीय अतिथी मान्यवर आदरणीय हरेश शेटकेरी साहेब, माजी सभापती पेटारी, आदरणीय संतोष पाटील साहेब, सरपंच तळोजी, या सर्व अतिथी मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. खूप सारे अतिथी मान्यवर आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय गजानन पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण शाल पुष्पगुच्छ देऊन येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करायचं. खूप सारे अतिथी मान्यवर, अनेक क्षेत्रातील नामवंत मंडळी. तर आपण फायनलच्या सामन्याकडे ते जाणार आहोत. पल्ला पार करायचे 40 धावतोंड आमच्या मार्गदर्शक मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे मी निश्चित घेऊन जाणार आहोत. फायनलचा प्रवास कोण करेल, विजेतेपदाकडे वाटचाल कोण करेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला कायम वेळेमध्येच पाहायला मिळतील. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. थँक्यू सो मच सावलार. वेलकम once again Walafi, very good evening. सर्व गणेश स्पर्धेच्या माध्यमातून पुण्याच्या दारी 40 धावांची गरज आहे आज सामना जिंकण्यासाठी. थँक्यू डीजे. तर याच मैदानात तुम्ही मोठी स्पर्धा पाहू शकाल लाईटच्या आयोजनाच्या माध्यमातून. तर सन्मान्य हरीश शेटकेनी माजी सभापती पेटाली यांचा सत्कार करण्याची विनंती करेन गजानन पाटील यांना की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. शाल पुष्पगुच्छ देऊन आणि मायेची शाल या स्पर्धेची अविस्मरणीय आठवण देऊन सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा. त्यांचा संतोष पाटील सरपंच तलोजे थोडंसं उशिरा त्यांचं आगमन झालंय. त्यांचं इथं सन्मान करायचं मी विनंती करेन गजानन पाटील की आपल्या शुभास्ते आपण तसं रमेश्वर म्हात्रे यांचं आगमन झालं त्यांचा आम्ही सन्मान करू. चला लगेच आपण उतरायचं रंजन सांगा. वेळ घालू का जर वेळ घाला तर तुम्हालाच त्याचं नुकसान होईल. तर अंदाज झाला तर सामने तर रंगत 40 धावांची गरज. चॅम्पियन ट्रॉफी कोण उचलला, प्रभाग शिक्षकाला कोण हात घालणार, कारण या स्पर्धेत पहिला नंबरचा क्रमांक कोण ठरला याची चर्चा केली जाईल. रमेश्वर म्हात्रे खुटारे यांचं आगमन झालं. माजी उपसरपंच ग्रामपंचायत रोहिंजन. तर गजानन पाटील बिंदू होते आपल्या शुभास्ते त्यांचा यथोचित सन्मान करावा. अत्यंत मोठी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून सफलता यशस्वी वाटचाल आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. अपकमिंग टुर्नामेंट येणाऱ्या 7 ते 12 फेब्रुवारी तुम्ही रामकृष्ण मुरबीच्या मैदानावरती खूप मोठी स्पर्धा पाहू शकाल. 48 संघांची स्पर्धा आणि येणाऱ्या 24 आणि 25 तारखेला आपण पाहणार आहोत 40+ स्पर्धा एकनाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून खुटारीच्या मैदानावरती. तर येणारे चेंडू 18 आणि 40 धावांची गरज. पहिला चेंडू ऑन साइडला क्षेत्र करण्याचा प्रयत्न जज करतोय. चेंडू ऑन साइडला यांनी मात्र स्टेअर केलाय. 1 धावाचा निश्चित उजाला मिळतोय. अमर पाटील तलोजे यांचं आगमन झालंय. त्यांच्या सन्मानासाठी मी गजानन पाटील विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. तर समीकरण 40 धावांचं आहे आणि नाणेफेकी जिंकल्यानंतर वडोदरी संघाने खूप चांगला निर्णय घेतलाय. धाडसी मी निश्चित होणार नाहीये मात्र मास्टर माइंड निर्णय घेतलाय, कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर अंधाराचा फायदा फलंदाजांना होणार नाहीये. हा निर्णय मनाशी गाठून यावेळी मध्ये गेम प्लॅनिंग दाखवला आणि निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा. विकेट फ्रंट लावून घेण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. एज लागते. विकेट किपर मात्र अपयशी ठरला. सिंगल पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये 2 धाबा आल्यात. 40 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि सायंकाळच्या या वातावरणामध्ये अतिशय चांगलं वातावरण पाहायला मिळतंय. दमट वातावरण पाहायला मिळते. गुलाबी थंडी पाहायला मिळते आणि गुलाबी थंडीमध्ये सुरू असलेला सामना आपण मेगा फायनलचा एन्जॉय करतोय. 34 संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 374 एवढा मी पाहिले आहेत. ही स्पर्धा रायगडासाठी ओपन होते. ठाणे डिस्ट्रिक्ट सुद्धा भिवंडी तालुका सुद्धा संघ आपण पाहिल्या. स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठा यशस्वी उपक्रम यावेळी यशस्वी पार पाडतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा फटका लोकांच्या डोक्यात भिरकावून दिला असेल. जज करतोय. वेल गुड फिल्डिंग. कल्पेश चेंडू झालेला आहे. गुड थ्रो. वेल गुड फिल्डिंग. सिंगल. 3 सिंगल आपण 3 चेंडूमध्ये पाहिले. रोंजन संघ आटापिटा करतोय ट्रॉफी उचलण्यासाठी मात्र एवढं सोपं नाहीये, कारण मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ याच मैदानाचा तो म्हणजे वडवली संघ. 3 चेंडू 3 धावा आल्या. 40 धावांची गरज. 37 धावांची अजून गरज आहे. स्ट्राईक केला फलंदाज मागच्या सामन्याचा विक्रम मात्र अपयशी फलंदाज ठरला मागच्या सामन्यामध्ये.
चेंज ऑफ पेस शॉट पे दिला रे भिरकावून दिला चेंडू मिड विकेटला. कल्पेश चेंडू खाली फलंदाज बाद. पहिला धक्का रंजन संघाला. तर आता पर्याय नाही रंजन संघासमोर. करा किंवा मरा डुआ डॅश स्पर्धा आपण पाहतोय. याच मध्ये मित्रांनो फेब्रुवारी मध्ये प्रभाग चषकाचं आयोजन पुन्हा एकदा केले जाईल. ज्या संघानं या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्या संघाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल फेब्रुवारी महिन्यात. याच मध्ये आपण पाहणार ती नाईट टुर्नामेंट. करवले संघाने 2009 मध्ये IPL चा खूप मोठा धमाका दाखवला होता. त्यानंतर हा मोठा धमाका 2017 मध्ये ऑफसाईडला ट्रॅव्हल केला. चेंडू ट्रॅव्हल किया पुष्कर बाळामध्ये टिपांचा अतिशय चांगला वापर. चेंडू नॉनस्टॉप निघून जातो लॉग आपला. पहिला दणदणीत चौकार. पहिल्या चौकारानं मात्र 7 लागते आणि पहिल्या चौकात धावांचा मात्र ओप पुढे चालवतोय. धावसंख्या धापांकावरती 7 या धावसंख्येवरती. बरेचसे मान्यवरांची मांदिवली या मंचावरती. प्रेक्षकांची तुफान गर्दी आणि तुफान गर्दीमध्ये आम्ही या स्पर्धेचा निरोप घेऊ. कारण आपण ही स्पर्धा 4 दिवसामध्ये शेवटच्या टप्प्यात आहोत. जे प्रेक्षक डूच्या माध्यमातून आपल्याला पाहतात तुमचंही हार्दिक स्वागत. राऊंड विकेट पुढे घेण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ट्रॅव्हल झाला होता मात्र थर्डमॅनला शॉट थर्डमॅनला सिंगल. बघा प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा मानस दाखवला रंजन संघानं. षटक समाज होते. पहिलं यशस्वी षटकाची सांगता होते. विशालनं पहिलं षटक फेकलं. फक्त 8 धावा दिलं होतं आणि एक गडी बाद केला. मोठा गडी बाद केला. तर समीकरण येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 32 धावांची. 12 चेंडू 32 धावा. बघा हेच समीकरण होतं मागच्या वर्षी स्वर्गीय रतनबाबाळे शिवशिकामध्ये मेगा फायनल मध्ये मोठा गाव संघ आणि दहिसर यांच्यामध्ये समीकरण होतं आणि मोठा गाव संघाने सामना जिंकला होता. रतनबाबा ट्रॉफी उचलली होती. तर बघायचं ही ट्रॉफी कोण उचलते. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. गोलंदाज कमलेश खूप हिरो ठरलाय. कमलेश ज्याने अतिशय चांगली फलंदाजी दाखवली प्रत्येक सामन्यामध्ये. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी. वेळ वाया घालवू नका पाणी पिण्यामध्ये. पंच तुम्हाला इशारा करतात. बघा वेळ वाया घालवू नका आपण पाणी पिण्यामध्ये. पाणी नंतर प्या. तुम्हाला आम्ही वेळ देऊ आता करता आम्हालाच पाणी प्यायला वेळ नाही येते. तर येणारे चेंडू 12 आणि 16 धावांची 32 धावांची. सहस्री 16ची काम ठेवलं गेल. पहिल्या नंबरचा ट्रॉफी कोण उचलणार याची चर्चा केली जाईल. कारण पहिला कोण त्याला खूप प्राधान्य दिलं जाते. दुसऱ्याला मात्र मान तेवढा मिळत नाहीये. ही ट्रॉफी कोण उचलणार हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. गंभीर प्रश्न असं मैदानावरती. वन साइडला फिरकावण्याचा प्रयत्न स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. अतिशय चांगला इन्स्ट्रक्शन पाहायला मिळतोय. तकदीर मात्रेच्या माध्यमातून दुसरा गडी बाद होतोय. स्टंप आउट बाद होतोय. दुसरा धक्का रंजन संघाला पचवावा लागेल. रंजन संघानं खूप स्वप्न पाहिले होती. आज चषक उचलण्याचं माझं स्वप्न थोडीशी कमी पाहायला मिळतात. बॅकफुटला पाहायला मिळतो संघ. 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये चेंडू दिसतो की नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. कारण जर वेगवान गोलंदाज असेल तर चेंडू फलंदाज दिसणार सुद्धा नाहीये. गोलंदाज बघा अंधाराचा फायदा घेतलाय. वडोदरी संघाला नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम प्राधान्य दिले ते फलंदाजीला. गुड डिसिजन. मास्टर माइंड संघाने अरविंदचा. दर्शक धावावरती 7 आल्यात. सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल का. सामना थरार पाहायला मिळेल का हा प्रश्न निर्माण झालाय. पुढे खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज एस्टेशचे जज करतोय आणि फलंदाज बाद. 30 गडी बाद होतोय आणि 275 विकेट या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. व्हेरी गुड टॅली. तर आभार मानण्याची वेळ आली. सागर मांडवकर योगेश आपण आभार मानूया. या स्पर्धेमध्ये आम्हाला 4 दिवस प्रेक्षकांना अतिशय चांगलं सहकार्य त्यांचं मनापासून आभार. या स्पर्धेसाठी आम्हाला उदार अंतकरणातून सडल हाताने ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आयोजकांचा आभार मनापासून व्यक्त करतोय. तुमचे स्कोरर कॉमेंटेटर डीजे मास्टर डेकोरेशन या सर्वांचा आभार ज्यांनी स्पर्धेमध्ये आम्हाला चांगलं सहकार्य दिलं. ऑन साइडला भिरकावून दिला चेंडू. नो मॅच सामन्याचे ड्रायव्हर सुद्धा जज करतोय मात्र अपाक्याच्या बाहेर. 2 धावा होतील का. यस कंप्लीट 2 रन. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. प्रेक्षक समजून चुकल्यात की सामना तर कोण जिंकणार. तर धावांचा पुढे सरकतोय. 45 कॅचेस ड्रॉप झाले त्या स्पर्धेमध्ये. बघा किती चांगली माहिती आम्हाला स्कोरच्या माध्यमातून. सामन्यामध्ये मजा येत नाहीये कारण चौका षटकांची गरज आहे. मात्र वातावरण थंड आहे. धावा आले त्या 10 जिंकण्यासाठी गरज आहे ती 40 धावांची. 30 धावांची अजूनही गरज आहे. मोठा सामना. बघा विकेट किपर किती चांगला अपील करतोय. तकदीर मात्र पेरगोट डिस्ट्रिक्शन खूप चांगली कामगिरीच्या माध्यमातून. सामन्यामध्ये मात्र रंगत नाहीये. प्रेक्षकांमध्ये आडावाडा नाहीये. याचा अर्थ असा होतो की सामना एकतर्फी होतोय. यू आर टू वॉचिंग द नाउ वन साइड मॅच. द मॅच इज अ व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन फॉर द रोंजन टीम. Who in the match? I don't know. I don't have any answer, but I can surely say the match will be one side, no doubt. सामना एकतर्फी होईल शंका नाहीये. संघर्ष यष्टीरक्षण बघा. तकदीर मात्र अतिशय चांगला यश दाखवतोय. दुसरा स्टंप आउट करतोय. तिसरा धक्का रंजन संघाला. धावफलकावरती फक्त धावा आहेत त्या 10. 30 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू राहिलेत.
ते 7 चेंडू आणि 30 धावा. मजा नाही आली सामन्यामध्ये. त्या सामन्यामध्ये मजा यायला हवी होती. कारण जर आपण सामना मेगा फायनलचा पाहतो तर सामन्यात तसा व्हायला हवा. मोठा सामना आहे, मोठी प्रतियोगिता आपण केल्या जात. मी आभार व्यक्त करेन हनुमान पाटील आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं, ज्यांनी स्पर्धेसाठी आम्हाला समावेशची संधी दिली आहे गिफ्ट साठी. मनापासून आभार तुमचं. सातत्याने 4 दिवस आमच्या संपर्कामध्ये होते. आता आमच्याकडे वेळ फार कमी आहे, शेड्यूल फार बिझी आमचं. तर येणारे चेंडू आता 7 आणि गरज 30 धावांची. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू वन्स अगेन. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. लोकांच्या डोक्यावर मिलिंद चेंडू भिरकावून दिलाय. सीमा पलीकडे पंचांचा इशारा येतोय. 1 बॉल 4 रन. चौकार पाहायला मिळतोय. 12व्या चेंडूवरती चौकार. खूप प्रतीक्षा करावी लागली चौका षटकारासाठी. जरी चौका षटकार पहिल्यांदा आले असते तर सामना रंगत निर्माण झाले असते. अजूनही वेळ आहे. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती मात्र. एक षटक आणि जिल्ह्यासाठी 26 धावांची गरज. यांच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप चांगलं सहकार्य तुम्ही केलं तुम्हाला प्रभात फेरी करण्यासाठी. तुमचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. अप्रतिम सर्व अप्रतिम. ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात गोलंदाज हरदीप पाटील इज कॅप्टन टीम. यांच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. प्रभात फेरी आपण इथे काढली त्याबद्दल तुमचे आभार. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. येणाऱ्या प्रजासत्ताक दिवस आपला रिपब्लिक डे 26 जानेवारीची आठवण करत राहिला. 26 सप्ताह गणतंत्र दिन आपण साजरा करणार आहोत. मात्र सामन्यात मजा नाहीये. त्यामुळे येणारे चेंडू 5 आणि गरज आहे ती मात्र मोठ्या धावांची 26 धावांची. जवळजवळ चषक उचलण्याच्या तयारीमध्ये लागला येतो आता वडवली संघ, ज्याने खूप संघर्ष केला या स्पर्धेमध्ये. एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज. पेंदर संघाला पराभूत केला.